हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण नवीन काहीतरी बनवणार आहोत। ही भाजी माझी आजी लहानपणी बनवत असायची। तर बघा 4 ते 5 मी वांगी घेतली आहेत आणि त्याचबरोबर 2 टोमॅटो। तर ही वांगी आणि टोमॅटो आपण बारीक चिरून घेऊया। बारीक म्हणजे एवढी पण नाही, थोडेसे मोठेच ठेवायचे। आणि एका कुकरमध्ये बघा मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। तर या कुकरमध्ये आपण डाळ टाकून घेऊया तुरीची आणि त्यानंतर वांगे आपण बारीक चिरून घेऊया आणि नंतर वांगे आणि टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकून 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया। तर बघा वांगे आपली सगळे चिरून झालेले आहेत आणि ह्या वांग्याचे पूर्णपणे देठ काढून घेतलेले आहेत। त्याचबरोबर टोमॅटोही चिरून झालेला आहे। बघा तोपर्यंत तुरीच्या डाळीला उकळी आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि वांगे टाकून घेऊया आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। त्यानंतर आपण एकदम बारीक करून घेणार आहोत, कारण ही भाजी आपल्याला एकदम घरटून बनवायची आहे। तर चला मग शिट्ट्या करून घेऊया। तर बघा आपण फोडणीसाठी जास्त काही सामान वापरणार नाहीये। कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो आणि फोडणीसाठी आपण जिरा मोहरी टाकणार आहोत। तर बघा तुरीची डाळ, वांगे आणि टोमॅटो छानपैकी शिजलेला आहे। तर आता आपण याला पळीच्या साहाय्याने एकदम बारीक करून घेणार आहोत। तर बघा हे चांगलं बारीक केलेलं आहे। तर चला मग आपण फोडणीची तयारी करूया। तर कोथिंबीर, लसूण आणि नमक आपण बारीक करून घेणार आहोत। लसूण अगदी एकदम बारीक ठेचून घेणार आहोत। तर चला लसूण तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊया। त्यानंतर जिरा मोहरी टाकून घेऊया। त्यानंतर कढीपत्ता आणि टोमॅटो, कढीपत्ता चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्या। त्यानंतर कोथिंबीर, 2 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घेऊया। त्यानंतर थोडीशी हळद आणि काळा मसाला, हे चांगलं तेलामध्ये मिरच्या आणि काळा मसाला फ्राय करून घेऊया। थोडासा सब्जी मसाला टाकूया। तर बघा हा सर्व मसाला तेलामध्ये चांगला फ्राय झालेला आहे। तर याच्यामध्ये आपण जे डाळ, वांगी, टोमॅटो शिजवून घेतलं आहे ते याच्यामध्ये वतून घेऊया आणि 5 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवून देऊया। तर बघा वास तर खूप खमंग येतोय, अगदी हॉटेलच्या भाजीसारखा। तर 5 मिनिटं आपण याला बारीक गॅसवरती ठेवूया। तर बघा फायनली आपली भाजी तयार झालेली आहे। आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। ही तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। भातासोबत तर खूप छान लागते। नक्की एकदा ट्राय करा।